भाऊसाहेब तुम्ही ट्विट केलेलं आहे, त्या ट्विटमध्ये डोनाल्ड ट्रम्प हे जे ज्या पद्धतीने म्हणतायत की ईव्हीएम वरतीच मतदान घेतलं, ईव्हीएम वरती विश्वास ठेवता येणार नाही असं म्हणताना दिसत आहेत. डोनाल्ड ट्रम्प आणि कॉम्प्युटर क्षेत्रातले एलन मस्क या दोघांनी याआधीसुद्धा या प्रकारचं मत मांडलं आहे की बॅलेट पेपर वर होणाऱ्या निवडणुकांवरच विश्वास ठेवावा लागेल, ईव्हीएमवरती विश्वास ठेवता येणार नाही. ट्रम्प म्हणतात की मी जगभरातल्या या क्षेत्रातल्या अनेकांशी चर्चा केल्यावरती माझं मत झालं. आता प्रेसिडेंट ट्रम्प जे आहेत हे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचे गुरु महाराज आहेत. जर गुरु महाराज हे म्हणतायत त्यांचे की बॅलेट पेपरवरच निवडणुका घेतल्या पाहिजेत, तरच लोक निवडणूक प्रक्रियेवरती विश्वास ठेवता येईल. भारतामध्ये आम्ही वेगळं काय सांगतो आहोत. सत्तेवर येण्याआधी 2014च्या आधी तुम्ही सुद्धा तेच सांगत होता, पण तुम्हाला ईव्हीएममधून विजयाची गुरुकिल्ली सापडली. देशभरातला प्रत्येक निवडणुका तुम्ही ईव्हीएमच्या माध्यमातून जिंकायला लागल्यावर तुम्हाला ईव्हीएम प्रिय आहे. आता आम्ही हा ईव्हीएमचा विषय काढलेला नाही, हा विषय डोनाल्ड ट्रम्पने काढलेला आहे. त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षानं आम्हाला उत्तर देण्याऐवजी डोनाल्ड ट्रम्पशी चर्चा करावी या विषयावर. पण हे फक्त सुप्रीम कोर्टामध्ये जेव्हा हा विषय गेला होता, कोर्टही म्हणालं होतं की बॅलेटवरती घेता येणार नाहीत निवडणूक. बघा, सुप्रीम कोर्ट हे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्ते का पदाधिकारीचं आहे. हायकोर्टामधले बरेचसे जजेस हे भाजपचे कार्यकर्ते पदाधिकारी त्याच पद्धतीनं काम करतात. तुम्ही त्यांच्याकडून दुसरी कोणती अपेक्षा करणार? अजिबात नाही. जसं ट्रम्पने त्यांच्या सुप्रीम कोर्टला मूर्ख म्हटलं जेव्हा त्याने टेरिफ रद्द करण्याचा निर्णय दिला, तर सुप्रीम कोर्टनं प्रेसिडेंट ट्रम्पने त्यांच्या सुप्रीम कोर्टच्या न्यायाधीशांना मूर्ख म्हटलेलं आहे. मी इकडल्या न्यायाधीशांना तसं म्हणणार नाही. पण सर, आता कोर्टाचा विषय